ही गोष्ट आहे अर्ध्यावरती डाव मोडलेली, अधुरी, ऐन भरात असताना अवचित संपलेली, अनेक प्रश्नांची गूढ उत्तरे मागे ठेवून श्वास कोंडलेली. कॅलिडिओस्कोपमध्ये दिसणाऱ्या विविध आकृत्या, त्या आकृतीमधून निर्माण होणारे मानवी संबंध आणि आयुष्याच्या कोणत्याही वळणावर त्या आकृत्यामधून दिसणारा चेहरा, असे सगळे या गोष्टीत आहे. एक माणूस आयुष्यात किती भूमिका जगत असतो हे अलगद सांगणारी ही गोष्ट. जगताना विलक्षण आनंद दिलेली, नाविन्याचा सतत शोध घेणारी, सातत्य हीच अनेकांची प्रेरणा होणारी, भावनांचे अलोट आविष्कार सांगणारी, जीव जोडणारी, भावनांचे कल्लोळ एक करणारी एक ध्येयवेडी गोष्ट. सुताचा एक एक धागा होत आया बहिणींच्या सुरक्षेसाठी कृष्णाचं वस्त्र होणारी, काळजाचा ठाव घेणारी ही गोष्ट. ही गोष्ट म्हणजे अविश्रांत कष्ट करत पुरुषार्थ गाजवणाऱ्या समाजाचा विश्वासू ब्रँड बनलेल्या सोमेश्वर पुसतकर नावाच्या अस्सल नेत्याची आहे. कर्तृत्व आणि निष्ठेच्या बळावर लांब पल्ल्याचे नेतृत्व अशी ओळख झालेल्या सोमेश्वरची ही कहाणी आहे. ऐन बहारात असताना आणखी खूप काही करण्याचा संकल्प उरात असताना नियतीपुढे कोणाचंच काही चालत नसल्याने एक उदास विराणी बनलेली ही कहाणी आहे. अपार कष्ट, विलक्षण जनसंपर्क, अतूट विश्वास आणि आत्मविश्वासाच्या अपूर्व जिद्दीवर सोमेश्वर पुसतकर हे नाव अमरावतीच्या घराघराशी नाते सांगणारं होतं. काय होतं या नावात, असा प्रश्न विचाराल तर उत्तर एकच आहे. नावाला जागणारा माणूस होता, नेता होता, मित्र होता, भाऊ होता आणि संयमी विरोधकही होता. समाजातील अनिष्टतेचे विष पचवण्याची ताकद होती, म्हणूनच तो सोमेश्वरही होता. विख्यात नाटककार शेक्सपियरचा अजरामर प्रश्न आहे, नावात काय आहे? अमरावतीच्या या उमद्या सोमेश्वर नावाच्या नेत्याने त्याच्या प्रेमाच्या आणि लोकसंग्रहाच्या जोरावर शेक्सपियरच्या या प्रश्नाची दांडी नक्कीच गुल केली होती. अटलजींच्या कवितांचा दिवाना व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक असा मे त्याच्या ठायी होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणाचा प्रभाव त्याच्यावर होता. म्हणूनच राजकारणातील सुसंस्कृतपणाचं हे बळ त्याने अभ्यासाने हस्तगत केलं होतं. कोणतंही राजकीय पाठबळ नसताना किंवा राजकारणात हमखास पाहिजे असलेल्या जात नावाच्या अद्भुत ताकदीवर सोमेश्वर कधीच स्वार झाला नाही. तरीही सोमेश्वर मुंबईच्या मातोश्रीपासून नवी दिल्लीच्या रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनांपर्यंत सर्वांचा लाडका झाला. सोमेश्वरच्या आयुष्यातील हा दैदिप्यमान इतिहास राजकीय व सामाजिक भरभराटीपणाचा त्रिकाळ ठरला आहे. राजकारणातील युवक आमदारकी, मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपडतात, त्यासाठी जीवाचे रानही करतात. पण सोमेश्वर अपवाद होता. त्याचे ध्येय या पदाच्या पलीकडले होते. खरे तर त्याचे व पुसतकर कुटुंबांचा त्याग, समर्पण लक्षात घेता राजकारणाची रेड कार्पेट त्याला सहज मिळावयास हवी होती. त्यासाठी तो पात्र होताच. पण जेव्हा म्हणून संधी आली तेव्हा हातून वाळू निष्ठावी त्या वेगानं ते निसटली. मग त्याच्या कर्मवादावरून दैववादावरचा विश्वास वाढू लागला, पण पक्षावरचा आणि मातोश्रीवरचा त्याचा विश्वास कधीही डगमगला नाही, कधीही. एकेकाळी त्याचे संपूर्ण घर शिवसेनेच्या विस्ताराचं केंद्र होतं. शिवसेनेच्या विदर्भातील स्थापनेपासून दत्तात्रय आणि सुभाष हे त्याचे दोन्ही बंधू सक्रिय होते. संघटना आणि पक्षाचे काम करता करता ते दोघेही जग सोडून गेले. काळीज हेलावणारं हे आघात सोसूनही सोमेश्वर नावाचा हा सच्चा शिवसैनिक लढत होता आणि लढत राहिला. राजकीय वारसा नसतानाही सोमेश्वरच्या सामाजिक जाणीवा परिपक्व होत्या. बुधवारातील आझाद हिंद मंडळातून त्याला समाज शिक्षण मिळाले. त्याच्या घराच्या आजूबाजूला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांची घरे होती. तो संस्कार त्याच्या व्यक्तिमत्वात होत गेला. कविवर्य सुरेश भट यांच्यासोबत तो एकदा आशा भोसले यांना भेटीला गेला.
त्यावेळी आशाताईंना भेट म्हणून त्याने वीर वामनराव जोशी यांची तसबीर दिली. सजीवपणी घडती सारे मरण भोग त्याला, परवशता पाश दैवे ज्याचा गळा लागला. हे वीर वामनराव जोशी यांचे नाट्यपद त्याच्या ओठावर नेहमी असायचे. वीर वामनराव जोशींच्या कार्याचा प्रभाव त्याच्या दैनंदिन जगण्यावर होता. नानासाहेब बामणगावकर, हरिभाऊ कलोती, प्रभाकरराव वैद्य, बी.टी. देशमुख ही माणसं त्याच्यासाठी दैवत होती. अलीकडच्या काही वर्षात समाजाचे शाश्वत प्रश्न घेऊन त्याने लढे उभारले. प्राध्यापक बी.टी. देशमुख यांच्यासोबत पाण्याच्या लढाईत तो सामील झाला होता. धंदेवाईकांच्या घुसखोरीनं विपुल प्रमाणात मिळणाऱ्या पाण्याची पळवेगिरी रोखण्यासाठी हा पठ्ठा थेट भिडला. त्याने सुप्रीम कोर्टात लढा दिला. या लढाईचे चटके आणि फटकेही त्याला बसले. त्याने गपगुमान सहन केले. आपला पुढचा प्रवास आसवांसाठी नसून आसवे पुसण्यासाठी आहे या निर्धारानं तो कामाला लागला. अमरावतीच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांसह विदर्भाच्या अनुशेष आणि पाणी क्षेत्राचाही अभ्यासक झाला. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झाला. संघटनेत अनेक पदे त्याला मिळाली. वय वाढले तशी समजही बदलली. त्याच्या वागणुकीत सेनेला हवा तसा आक्रस्ताळेपणा नव्हता. शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक, सर्वांबरोबर आणि सकारात्मक काम तो करायचा. आंदोलन असो की मदत, सगळे थेट. अनेकदा तो शिवसेनेतील आहे असं वाटतच नव्हतं. इतका सरळ मार्गी असायचा. एक दिवस आखरीत घडले. अमरावतीच्या 2 युवतींच्या जळीत प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न उभे टाकले. या प्रश्नांवर गंभीर चर्चा झडत होती. समाज हादरविणारा हा प्रकार होता. सोमेश्वरनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे महासचिव श्री प्रभाकरराव वैद्य यांच्या सोबतीनं हेल्पलाईन सुरू केली. एक चळवळ उभी झाली. समाजकंटकात धाक निर्माण झाला. राज्यस्तरावर या उपक्रमाची दखल घेतली गेली. कवी श्रेष्ठ सुरेश भट आणि सोमेश्वर यांच्या मैत्रीचे किस्से सांगायची ही वेळ नाही, पण त्यांचे पुत्रवत प्रेम सोमेश्वरवर होते. भट साहेबांच्या निधनानंतर त्याच्या संगीतमय आयुष्यात पोकळी निर्माण झाली. त्याने नव्या कवींना प्रोत्साहन देणारी संस्थाच निर्माण केली. संगीत, काव्य, नाटके यासाठी सोमेश्वरने अनेक मोठमोठ्या गायकांना अमरावतीत आणले. दर्जेदार व भव्य कार्यक्रमाची मेजवानी अमरावतीकरांना सोमेश्वराच्या आस्वादक वृत्तीने मिळाली. जनतेच्या अपूर्व साथीमुळे त्याचा फोकस सामाजिक होत गेला. भव्य, दिव्य आणि आकर्षक हा त्याच्या दृष्टीचा विचार होता. कारगिल युद्धानंतर सोमेश्वरच्या जगण्यात विलक्षण बदल बघायला मिळाले. मुळातच दातृत्वाची जीवनशैली असल्याने त्याने शहीद सैनिकांच्या वारसांना मदत मिळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. मिळालेला पै पैसा शहीद परिवाराला दिला. विदर्भात या उपक्रमाची पायाभरणी सोमेश्वरने केली. याच काळात त्याने शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला मदत करण्याची योजना आखली आणि दिवाळी, दसऱ्याला अन्न, धान्य, कपडे त्यांना देऊ लागला. शैक्षणिक साहित्य आणि काही मुलांची फी देत गेला. कितीतरी गरीब होत करू मुलांचे जीवन सोमेश्वरच्या मदतीनं सुसह्य झाले. प्रतिभाताई पाटील यांचे राष्ट्रपती होण्यासाठी सोमेश्वर पुसदकर नावाचा राजकीय मॅनेजमेंटचा जाणकार महत्त्वपूर्ण कारण ठरला. हे स्वतः प्रतिभाताई पाटील यांचे यजमान डॉक्टर देवीसिंह शेखावत यांनी जाहीरपणे सांगितले. आता राजकीय पटलांवर अनेक राजकीय व्यूह रणनीतिकार निर्माण झाले असतील, पण विदर्भाच्या मातीत राजकीय ब्रँड म्हणून पहिलं नाव सोमेश्वर पुसदकर हेच घ्यावे लागेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रतिभाताई पाटील यांचा संपर्क करून दिला. हे सगळे शेखावत यांच्या देवी सदन या बंगल्यात सुरू होते. प्रतिभाताईंना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत शिवसेनेनं पाठिंबा दिला. अमरावतीच्या इतिहासातील ही सुवर्ण अक्षराने लिहावी अशी घडामोड आहे. राष्ट्रपती झाल्यावर पहिला नागरी सत्कार अमरावतीत झाला, तो सोमेश्वर पुसदकर यांच्या पुढाकाराने. तरीही सोमेश्वर शांत चित्त होता. मीपणाचा कुठलाही आव त्याने कधीच आणला नाही.
गणपती उत्सवातील त्याचा उत्साह, त्याची हिरिरी विलक्षण असे. आझाद मंडळाचा कार्यकर्ता ही ओळखच त्याला सर्वप्रिय होती. राजकारणातील सर्व पक्षीय पदर या मंडळाच्या मैदानातच आहे, पण कोणाचाही पक्ष कधीही वरचढ ठरला नाही. भव्य दिव्य कलाकृतीची मोहिनी आणि डोळ्यांचे पारणे फिटवणारी कलाकृतीची बांधणी, त्यातील बारकावे टिपण्याची अजब कला या गणेश भक्ताकडे होती. जिथे कुणाचेही लक्ष जाणार नाही अशी अलौकिक कृती त्याच्या हातून घडत असे. कामगार दिनाला आपल्या कामगारांचा यथायोग्य सन्मान करावा ही निव्वळ कल्पनाच माणुसकीच्या लक्ष लक्ष भिंती उभारणारी आहे. या कल्पनेला सोमेश्वर पुसतकर नावाच्या व्यावसायिकानं त्याच्या बांधकाम व्यवसायात असलेल्या सर्व कामगारांचे पाय धुवून मूर्तरूप दिले. कामगारांचा, त्यांच्या कुटुंबांचा कपडे लत्ते देऊन सत्कार करण्याचा शिरस्ता त्याने शेवटपर्यंत पाळला. गेल्या वर्षीच्या 1 मेच्या कामगार दिनालाही त्याने कोरोना काळात सुट्टीवर असलेल्या कामगारांना आग्रहानं बोलून त्यांचा सन्मान केला होता. कुणाला साधी शंकाही तेव्हा आली नसेल की आपले पाय आत्मीयतेने पुसणारा हा जगावेगळा भाऊ पुढच्या कामगार दिनाला आपल्यात नसेल. अलीकडच्या काही वर्षात त्याची आवड शेतीतील प्रयोग झाली होती. नागपूरचे सामाजिक नेते गिरीश भाऊ गांधी यांच्या सोबतीनं तो कृषी क्षेत्रात जीव ओतून काम करू लागला. देशात चालणारे शेतीविषयक नवे प्रयोगांचा आपल्या परिसरातील शेतीशी संबंध जोडता येतो का याची चाचपणी करण्यात त्याला आनंद मिळू लागला. शेती प्रदर्शने आणि शिवार भेटी हा त्याचा अलीकडचा नाद. तो देशभर फिरू लागला, बारकावे शोधू लागला. त्याचा अभ्यास, कामावरची निष्ठा आणि नवीनतेचा ध्यास बघून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्याला शाबासकी दिली होती. सोमेश्वरला मिळालेली या शाबासकीचे मूळ कापूस दिंडीसारख्या नियोजनात आहे. काही वर्षापूर्वी डोक्यावर पांढरा शेला गुंडाळून आणि त्यावर पराठीचं बोंड ठेवून शेतकरी प्रश्नांवर वर्धा ते शेगाव अशी कापूस दिंडी शिवसेने नेते दिवाकरराव रावते यांनी काढली होती. रावते यांच्या राजकीय कारकिर्दीला त्या कापूस दिंडीने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्या कापूस दिंडीच्या नियोजनात सोमेश्वरचा मोठा सहभाग होता. एका विषयाला ब्रँड बनवण्याचे जादुई कसब त्याच्यात होते. एक माणूस सामाजिक पातळीवर इतक्या भूमिका अविश्रांत पार पाडतो आणि नियती नावाची एक अदृश्य शक्ती वर्तमानासह भविष्याचा कोणताही ताळेबंद लक्षात न ठेवता अतिशय निष्ठुरतेने आपला निर्णय समाजावर, हसऱ्या आणि निरागस कुटुंबावर लादते. प्रश्न कोणाला विचारणार? सारे सुन्न झाले आहेत आणि भली मोठी कधीही भरून न निघणारी पोकळी तेवढी दिसू लागली. एकदा काही वर्षापूर्वी अमरावतीत मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम आले होते. त्यांनी युवकांपुढे 2020 साल आणि भारत या विषयावर भाषण दिले. भाषणानंतरच्या भेटीत मिसाईल मॅनने एक पुस्तक सोमेश्वरला भेट दिले होते. त्यावर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले होते, डिअर SP. कलामांच्या त्या भाषणाचा विलक्षण प्रभाव पुसतकर नावाच्या ऊर्जेवर होताच आणि त्यांनी दिलेल्या पुस्तकाने तर तो इतका भारावून गेला होता. सोमेश्वरच्या मनावर मिसाईल मॅन खोलवर रुजला होता. रुतत चालला होता. 2020 या वर्षात मी कुठे असेल यासाठी सोमेश्वर पुसतकर स्वतःला विकसित करीत होता. त्याचे ध्यास पर्व सुरू होते. वर्षामागून वर्ष सरली, पण त्याचा ध्यास कायम होता. उमेद जागी होती, कल्पकता शिगेला होती, जिंदगी सेटल झाली होती. उराशी कवटळलेली स्वप्ने आणि कष्टाने धसास लावली होती. त्याच्या मनात 2020 साठलेच होते. त्याच 2020 मधील एक निष्ठुर दिवस आलाच. डॉक्टर कलामांनी लिहिलेल्या डिअर SP या ध्यास पर्वाचा समारोप झाला. सोमेश्वर नेहमी म्हणायचा, नेतृत्व शारीरिक सामर्थ्यांवर अवलंबून असतं असं मला वाटायचं, पण प्रत्यक्षात नेतृत्व अनेक लोकांना तुम्ही सांभाळून कसे घेता यावर अवलंबून असतं. 2 ऑगस्ट 2020च्या सूर्यास्ताने एक संवाद अमर सिद्धांतात बदलविला. जिंदगी बड़ी होनी चाहिए,
लंबी नहीं बाबू मोशाय, जब तक जिंदा हूं मरा नहीं, जब मर गया तो साला मैं ही नहीं.